नगरमध्ये वनविभागाविरोधात समस्त ग्रामस्थांचं संतप्त आंदोलन सुरू आहे। 5 वर्षांच्या मुलीला बिबट्याला उचलून नेलं होतं आणि 16 तासांच्या शोधानंतर मुलीचा मृतदेह सापडलाय। नगरमध्ये बातमी पाहतो, नगरमध्ये वनविभागाविरोधात संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे आणि 5 वर्षांच्या मुलीला आपण पाहिलं की बिबट्यानं उचलून नेलेलं होतं। 16 तासांच्या शोधानंतर मुलीचा मृतदेह सापडलेला आहे। बातमी पाहतोय नगरमधून बिबट्याचे हल्ले बरेच वाढलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधून आपण ही बातमी पाहतोय। 16 तासांच्या शोधानंतर अखेर या 5 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडलेला आहे। 16 तास शोध मोहीम सुरू होती आणि त्याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये वनविभागाविरोधात संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती देणार आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, 16 तास का लागले शोध घेण्यासाठी? नक्कीच काल सायंकाळी 7च्या सुमारास ज्या प्रकारे बिबट्याने 5 वर्षीय रियांका पवार हिला उचलून नेलं होतं, नेमकं 16 तास त्याच्या शोध मोहिमेत लागले आणि अखेरकार खारेकर्जुनी येथील एका काठोणामध्ये रियांका पवार हिचा मृतदेह सापडला। मात्र आता कुठेतरी गावकरी ग्रामस्थ आक्रमक होताना दिसत आहेत। ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वत्र महिलांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेले, ठिय्या मांडून बसलेले आहेत। कुठेतरी जोपर्यंत त्या बिबट्याला जेरबंद करत नाही किंवा त्या बिबट्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत त्या 5 वर्षीय चिमुकलीचा जो मृतदेह तो ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आता ग्रामस्थांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी आता जे वन विभागाचे अधिकारी देखील आले, आपण या लाईव्ह मध्ये पाहू शकतो की वन विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील या ठिकाणी घेराव घालण्यात आला होता। कुठेतरी बिबट्यांचा वावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर गेल्या 10 दिवसांमध्ये ही तिसरी घटना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोपरगाव तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये एका 60 वर्षीय महिलेवर तसेच एका 4 वर्षीय चिमुकल्यावर देखील बिबट्याने हल्ला केला होता। त्या हल्ल्यामध्ये ते दोघेही ठार झाले होते। त्या ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नागरिकांचा आक्रोश बघता तिथल्या बिबट्याला मारण्यात संदर्भातला जो ठराव आहे तो मंजूर झालाय। त्या बिबट्याला मारण्याची परवानगी देखील मिळाली। मात्र कोपरगाव येथील बिबट्याला मारण्याची परवानगी मिळाली असताना देखील तो बिबट्या अद्यापही वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेला नाहीये। असं असतानाच काल ही जी तिसरी घटना आहे ती अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुनी या भागात घडली। 5 वर्षीय चिमुकलीला बिबट्याने उचलून नेले होते। 16 तास शोध मोहीम चालली आणि 16 तासाच्या शोध मोहिमेनंतर अखेरकार त्या 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। मात्र मृतदेह जरी आढळून आला असला तरी जो बिबट्या आहे तो अद्यापही वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेला नाही। गेलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा घटना सारख्या घडू नये त्यासाठी वन विभाग आता काय करतं पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सय्यद।